वेलकम बॅक मित्रांनो, सुस्वागत, सुप्रभात. सुप्रभात तर काय नाही झालेत आता दुपारी. आणि आज मग काय दुपार पण झाली. किती वाजलेत होता? आता वाजलेत 12:30. आज आमचा प्लॅन होता सकाळ सकाळी काहीतरी मोठं आपला हिरो पण उठला. हाय मग झोप उडाली. हिरो पण एकदम फॉर्म मध्ये आलाय. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं मित्रांनो, आज काय तर विशेष आहे. आज काय आहे विशेष का? अगू काय खाणार तू आज? मटन. आणि एकदा हा अगू काय खाणार तू आज? मटन. आपला डॅम्बेसला पण कळाला आणि झोपेतून उठला. मटन म्हणजे एक वाईबच वेगळं असते. तयारी चालू आहे मॅडमची. मॅडम सगळे कांदा कट केले. ऍक्च्युली हे सगळे कांदा तू नाही केलास. खोटं बोलू नको. तो काही करत नाही. तो असं फक्त कॅमेरा घेऊन असं काय मित्रांनो आज हे आहे बाय बाय असं करत बसतो. मित्रांनो, हे जे माझ्या खांद्यावर जे तुम्ही बघाला एक मोठा प्राणी, गोंडस प्राणी. मुलाला प्राणी म्हणू नको. गोंडस प्राणी. मला प्राणी आवडतात आणि त्याला पण प्राणी फार आवडतात. तेच 80% काम आहे. मटन तर असं होतं असं तुलाच करायला द्यायला पाहिजे. असं होतं. हे कांदा सगळे चिरलेले मी 70%. कसलं सेक्सी चिरलोय बघा मित्रांनो, एकदम रॅपशिक मास्टर शेफ स्टाईल. तू किती काही म्हण, लोकांना माहितीये की कोण काय काम करतंय आणि कोण काय करत नाही. तुझं काम नुसतं खाण्याचं आहे. खाणं सोडून तू काही करत नाही. आता तू केलीस आणि तूच खाल्लीस, तुला चांगलं वाटणार काय? तुला चांगलं? हा, खायला माणूस पाहिजे की नाही? कांदा आता शिजावा टाकलाय मॅडम ना. झणझणीत शिजायला तळाला एकच ते. भावना पोचले तर गेम संपला, विषय संपला. बाय द वे, मॅडम आज पहिली टाइम मटन बिर्याणी ट्राय करत आहे आणि गुणी मॅडम आहे. आता कसं होणार तिच्या हातातून मटन बिर्याणी खा माहिती तुला कसं वाटतंय? वारखर मॅडम, एक हे नाईस मॅडम. काय माहित नाही बाबा, मटन बिर्याणी माहित नाही. आय एम कुकिंग इट फॉर द फर्स्ट टाइम. बघूया कसं होतंय. ऍट द एंड ऑफ द डे कसं पण झालं तर मित्रांनो, मटन ते मटनच. मटन दुसरी काय करूया? अगो पाया सूप पाया आणलं नाही. पाया सूप पाय लागतात. उगीच पाया सूप मग तुला घे म्हटलेलो ना मी पाया सूप. आता स्वतः ही घेतलंय. हिनं घेतलंय मटन. मित्रांनो, जर मी घेतलो असतो 1000 कंप्लेंट. ये बड़ी अच्छी बात कही आप. मग हे टाइम रिस्कच नको, लफडाच नको. तुम्हाला पहिलाच सांगतो, असं लग्न झाल्यावर काय तर आणायला लावलं ना, बायकांनाच आणायला लावा. तुम्ही स्वतः जर आणला 100 कंप्लेंट. काही करू नका. आमचं खायचंच काम, आमचं खायचंच जीवन. मग ते कसं सिंक असतंय, तुम्ही बनवायचं, आम्ही खायचं, आम्ही टेस्ट करायचं, मग तुम्हाला पण चांगलं वाटतंय. मग ते सिंक आता आहे की नाही, नेक्स्ट ब्लॉग मध्ये उलट करूया. तुम्ही बनवा, आम्ही खातो आणि आम्ही टेस्ट करतो. ये फंस गया सीएम. तांबडा पांढरा रस्साचा वायबायले खरा तांबडा पांढरा रस्सा नसणार आज. पण तांबडा पांढरा रस्सा करूया. ते पांढरा रस्सा पण कधी केलं नाहीये. आपले कोल्हापूरकर नेहा आणि संग्रामला विचारायचं रेसिपी. नेहा येते का तुला? नेहाला येत नाही. नेहाच्या सासरे. संग्रामच्या भावाच्या बायकोला येत आहे. काय कांदा काय 1 तास आता शिजवणार आहेस काय? प्रोसेस असते, प्रोसेस. त्याला काय म्हणतात माहितीये? झालं बरिस्ता म्हणे. सगळं मराठी करून टाकतेस काय? किती पण असलं तर गावंढळ ते गावंढळच. मला गावंढळ म्हणतो. मग बरिस्ता म्हणे की झापूक झुपूक झापूक झुपूक. काय कसली बुक्की? बुकीत टेंगुळ. बुक्कीत टेंगुळ. पेट कर रे. नेक्स्ट टाइम तुला कुक करायला लावते आणि माझ्या हातात कॅमेरा असणार. मग बघते तू किती शटर करतोस. बघ, मला अंडर एस्टिमेट करू नको.
हा मला अंडर एस्टिमेट केलीस ना तर अंडर बघ. मिस्टिमेट इथेच कळालं की तुझं अंडर मिस्टिमेट. तू असं धमकी देतीस, तू असं चांगलं असं पद्धतीनं सांगायचं बाबा की ओके नेक्स्ट टाइम तू ट्राय कर, मग असं तुझं नाही, तुझं धमकीच असते म्हणजे मी बादच करणार. मला सगळे इन्ग्रेडियंट्स ते सगळ्या मसाला डब्यावर असं स्टिकर लावून दे, मग मी करेन. मी मसाला डब्यावर स्टिकर नेहमी सगळे मसाले काढून देते आणि तू बनव, बनवतो. आणि नंतरला किचन पण तूच साफ कर. मॅडम रेसिपी बघत आहे अनेकदा, मॅडमला डाऊट आलाय whether she can qualify this मटन बिर्याणी or no. अरे डाऊट काय, मी पहिल्यांदा बनवते, सो आय डोंट नो हाऊ टू डू इट. जनता wants to know, especially Vignesh doesn't wants to know. Vignesh just wants to eat. वाय पण हे काय मित्रांनो शॉपिंग मटन बिर्याणी आणताना मी केसाचा कलर करायचं पण आणलोय का म्हणजे तुमचा भाऊ म्हातारा होत आहे, सो जरा वाटलं की रंगीन करूया, आपलं हरियाली करूया, जरा हरियाली चांगली पैकी हरियाली, म्हाताऱ्याची वाईब्स नको मला, सो एकदा अटेम्प्ट करू. गोदरेज एक्सपर्ट, आय होप सो दिस इज गुड. बॅक टू द मेन टॉपिक. व्हिडिओ बघायला ती फूड लॅब म्हणे, कोण फूड लॅब काय माहीत. मॅडमला तिच्यापेक्षा चांगलं करायचं म्हणजे तिचंच रेसिपी बघून मॅडमला तिच्यापेक्षा चांगलं करायचं म्हणजे बघितला. बट हर एककडे कॉम्पिटिशन पाहिजे अरे असतं. बाप. फुल रेड कलर शेड घालून पॉझिटिव्ह वाईब्स आणि 3 मीठ काय 3 हात काय तर शेड आहे असलं असलं शेड घालून कांदा तळून झालंय मित्रांनो झणझणीत. सगळ्यात झणझणीत मग? असतं. झणझणीत इज माय फेवरेट वर्ड. त्याच्यामध्येच किती असं वाईब येते माहिती आहे, एकदम असं चटका येतं चटका. नाव काय तुला? कसलं सेक्सी दिसायला, हाट एकदम HAWT हाट 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 ओ हाट हाट इट्स अ हाट. तुझ्यासारखं गावंडर ग, जर असं गावंडर वाईब्स घ्यायचं तुझ्या. ए गपरे हाय ते हाय ए ओके काय पण हाय ते हाय. जाऊ बा. किती पण आम्ही इंग्लिश झाडलो ना, आम्ही आलोय कुठून, शेट्रोफाय किकोफाय असलेच भाषा यांची. किकोफाय फ्रायो फ्राय तुझं यू कारण कमोफाय लावलं. असं शब्द असतात का इंग्लिश मध्ये. ते जोझफाईटचं वाईफ हे यांचे वाईब आहेत, मला नावं तुझं घ्यायची. सांगू काय, मी काय? गोम्स हा. गोमटेश शाळेला गोम्स म्हणतात. मी गोम्स लाल मध्ये मातीची शाळा आहे. काय लाल मातीची ने सेंट गोम्स आहे, तुला माहित पण नाही शाळा कुठे ऍक्च्युली. सेंट गोमटेश गोम सेंट गोम्स जरा हे कर. सेंट गोम्स सेंट गोम्स हे कर की फुल काय? फुल फॉर्म सांग की. सेंट गोन्झाल्वेस ए डिसोजा. काहीतरी सेंट गोमटेश म्हणे. सेंट गोमटेश म्हटलो नाही मी, सेंट गोम्स म्हटलो. गोम्स म्हणजे काय? मी गोमटेश नाही, हायस्कूल खरं तुझ्या शाळेचं नाव काय आहे? सेंट गोम्स. सेंट जोझफ होऊ शकते, सेंट पॉल्स होऊ शकते, सेंट गोमटेश कधी होतंय? मी गोमटेश कुठं म्हटलोच नाही. सेंट गोम्स गोमटेश असं काय मला तुझ्या माहित नाही शाळेचं नाव. नाव फुल काय सांग. गोमटेश असं तू स्कूल प्राऊडली तुझ्या शाळेचंच नाव घेणार. दॅट इज लाईक खल्लास, विषय संपला. बापरे, तुमच्याशी बोलायचं म्हणजे बघितला काय बोलायलाच येत नाही यार. बट बाय द वे आय डोंट नो व्हॉट इज गोमटेश हायस्कूल. मी सेंट गोम्स मधून आहे. एक भारी स्कूल आहे ती. कमी लाल माती असते त्या शाळेमध्ये. बिचारी मम्मी किती वर्ष त्याचा शर्ट युनिफॉर्म धुवत बसलेली काय माहिती. सॉरी, कट द टॉपिक ऑफ गोमटेश. शाळा गोमटेश गोमटेश. मित्रांनो, आता मी मेन पार्ट करालोय मटन बिर्याणीमध्ये, म्हणजे मेन इन्ग्रेडियंट लसूण सोलायचं काम. ह्याच्याशिवाय मटन बिर्याणी चिकन बिर्याणी काही वस्तू होत नाही. ह्याच्यासाठी फक्त आम्ही मेन करणारे असतो. आता सगळं रेडी आहे मित्रांनो. मेन इन्ग्रेडियंट जर माझं मेन कॉन्ट्रीब्युशन विदाउट मटन बिर्याणी होत नाही. ते पण कम्प्लीट केलं मी 5 मिनिटात. मॅडमने 5 मिनिट म्हटलं, मी 2 मिनिटात सगळे लसूण सोलून आता मॅरिनेट करणार मित्रांनो. हे सगळे मसाले अच्छा, हळद, मीठ, मग लाल मिरची, मग बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर, कोरिअँडर. कशाला म्हणजे झणझणीत स्वाद याला. तर झणझणीत वर्ड इज बॅक. झणझणीत स्वाद याला. वा
कुणाला कुणाला कोथिंबीर आवडते. कोथिंबीरचं एक फ्लेवरच वेगळं असतं. ते असं व्हिडिओज मध्ये करतात ना, सेम वर्ड कितींदा यूज केलंय काउंट करायचं, म्हणून तसं तू मटन बिर्याणी कितींदा म्हणतोयस ते काउंट करायला पाहिजे. काउंट 1 2 3. मटन बिर्याणी पेक्षा मी मित्रांनो जास्त वेळा म्हणतो असं मला वाटतंय. नाही तर ह्या ब्लॉग मध्ये यू आर सेइंग मटन बिर्याणी मेनी टाइम्स. मटन जे आहे, जे पण मराठी बोलतात, जे पण मराठी आहेत त्यांना सुख समृद्धी, ते मटन म्हटल्यावर अगोपण, आपलं अगोपण मटन असं म्हटलं जातं ना. इफ यू सी एट द स्टार्टिंग बिगिनिंग ऑफ द सुरुवातच आपलं डॅम्बेस न केलेले आहे. एकदम वर आहे माझं, फुल हाय झाल्यासारखं. तसं काय टेस्ट आपल्याला जास्त फरक नाही पडत. राहू मित्रांनो, तुम्हाला म्हणजे जे पण मेल आहेत, पोरं आहेत, त्यांना फरक पडतं का असं टेस्ट बेस? बायकांना जास्त विचार करतात, एस्पेशली मटन असल्यानं विषय संपला. मटन तोंडात पडलं, सगळं टेन्शन, सगळं स्ट्रेस, सगळं जे टायर्डनेस झुप सारखं झुप. वाव, बघायलाच किती भारी वाटायला मित्रांनो. तेल पण घालायलाय, मसाला ही मसाला, अरोमा ही अरोमा. काय लेअर ऑफ मसाले आहेत त्याच्यात, काय लेअर ऑफ मिश्रण आहे हे भगवान. ते बघूनच वाव. मिक्स कर ग. पागल झालास काय? मला असं वाटतं ते कच्चच खाणार तू. मस्त दिसालंय मित्रांनो एकदम. ऍक्च्युली हे कुक करून ग्रेव्ही सारखंच खायच्यासारखं पण होत आहे आता. हा, हे कुक करून सध्याला असं वाटतं की ग्रेव्ही पण खाऊ शकतो, असं मला तर अशीच इच्छा आलंय, पण नाही. मटन बिर्याणी इज अवर मोटो. सो आम्ही मटन बिर्याणीच करणार. ऍक्च्युली आय एम अल्ट्रा एक्साइटेड बिकॉज आम्ही फक्त दोघे, आणि व्हेन इट कम्स टू मटन चिकन ना मला असं शेअरिंग करायला अजिबात आवडत नाही. आम्हाला नाही त्याला फक्त. माझ्या कॅटेगरीमध्ये तू पण येतेस, सो शामिल तू पण होतेस. तू बोलत नाहीस, मी बोलतो सरळ. असं काय नाहीये, मी शेअर खायच्या मामलेमध्ये मटन चिकन मध्ये नो कॉम्प्रोमाइज मित्रांनो. बेलगम बॉयज नो कॉम्प्रोमाइज. कधी कधी असं वाटतं लाईफ मध्ये, आणि काय पाहिजे, एक सुट्टी, एक मस्तपैकी फ्री टाइम आणि मटन. मला वाटलं एक सुट्टी, एक बायको आणि जेवण. मी कंप्लेंट करणार होतो की तू मधीच कट केलीस. एक सुट्टी, मस्तपैकी मटन आणि एक सुंदरी अति मायाळू प्रेमी बायको. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि काय पाहिजे आहे की नाही ग? बघ, मी कौतुक करणार होतो ग, तू माझ्यावर असं अंडर एस्टिमेट करतेस मला. माझ्या असतात भावना, मला व्यर्थ करायलाच देत नाही. वेस्ट. सॉरी कॅन्सल. व्यक्त करायलाच देत नाही. कोकणी माणूस आहे, थोडं मराठीमध्ये जरा ऍडजस्ट करा मित्रांनो. लोक वेडे म्हणतील मला, पण मित्रांनो मी असाच असतो. माझे वाईफ असेच असतात जेवणाच्या मामल्यामध्ये. एक्साइटमेंट देख रहे हो, एक्साइटमेंट. I cannot control. कधी मी टेस्ट करणार. फायनली आता खतम होता आलंय, आम्ही संपल्यावरच भेटू. And finally बिर्याणी is ready मित्रांनो. बिर्याणी सर्व झालेली आहे. Now it's only matter of tasting. तू काय तिथे लपून काय करायलीस? एवढं काय घाबरलीस? मी घाबरले नाहीये, मग म्हणजे आय एम वेटिंग टू सी युअर रिॲक्शन. तू कसं खाऊन, कसं म्हणजे? मी पण अजून टेस्ट केली नाहीये. अरे बापरे, राक्षस. गरम आहे फार. थांब मग फू फू करून खा. पीस पण घेतो ना. घे की, फू फू करून खा. मसाला घेतो का? One eternity later. बर बाबा, खा. काहीतरी 7 करोड. अरे
खरंच काय मला वाटलं तू म्हणणार की काहीतरी कमी आहे. नाही नाही मसाला सोबत लागलं तर भाजी लागले. अरे ऑब्विसली मसाल्याबरोबरच खा मिक्स करून. पीस शिजलेत. होय ग. हळू खा जरा. होय काय खरंच व्हिडिओ साठी म्हणे ना मी खरंच चांगला झाला. चला मित्रांनो आता व्लॉग एंड करू आणि जरा असं पेट पूजा करूया. विघ्नेशला तर आवडले, मी पण बघते कशी झाले. छान झाले खरंच छान झाले. इट इज नाईस रिअली नाईस. ओके बाय बाय. Bye-bye. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.